भारत पाकिस्तानमध्ये थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण चर्चा होणार। दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये होणार चर्चा। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। ऑपरेशन सिंदूरवर वायुदलाचं स्पष्टीकरण। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर। डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची पत्रकार परिषदेत माहिती। हल्ला झाल्यास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यासोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं। नेमका कोणता सौदा झाला? आपण पाकिस्तान पुढे नाही तर अमेरिकेपुढे झुकलो, खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। पुलवामा हल्ल्यात आम्ही रणनीती दाखवली, पाकिस्तान हवाई दलाच्या अधिकाऱ्याची कॅमेरासमोर कबुली। पाकिस्तानचं दहशतवादाला पोसत असल्याचं समोर। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतच्या संबंधाचे पुरावे देणार। पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत भारत पाकिस्तानचा बुरखा फाडणार, सूत्रांची माहिती। शस्त्रसंधीचं गुंतवणूकदारांकडून स्वागत, शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी। सेन्सेक्स 1700 अंकांनी वधारला, निफ्टीही 24,600 अंकांवर। भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर IPL पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। पुढील 48 तासात BCCIची बैठक, BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांची माहिती। छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। नागपूरच्या कामठीमध्ये रेव पार्टी, 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना अटक, आरोपींवर गुन्हा दाखल। यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। जालन्यात तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, कारवाईसाठी गेलेल्या चव्हाण तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला। विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं, इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।